हॅलो, हाय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. अशा पद्धतीने माझ्या सकाळची सुरुवात 11:30 वाजता उठून झालेली होती आणि अंघोळ वगैरे करून आल्यानंतर खूप मला भूक लागलेली होती. भूक लागली म्हटलं काही मस्त जेवण करायला गेलेली मी. मग माझ्या आत्तीनं मस्त असं स्वयंपाक केलेला ना, आमच्या आत्ती मस्त असं स्वयंपाक करते, खूप छान स्वयंपाक करते. मग काय मस्त काय भाकर वगैरे होती, तर मग काय भाकर डायरेक्ट आपण चुरून बिरून खाल्ली. आपण ते चिमणीवाणी टुचून बिचून काही खात नाही. आणि खूप दिवसातून मी सिरियसली असं जेवण केलं. आणि त्यात आमची आत्ती तर खूपच भारी स्वयंपाक करते, त्याच्यामुळे जेवण कसं पोटभर केलं. जेवण झाल्यानंतर म्हटलं बाहेर जावं उन्हाला बसायला. तर मग काय जर्किंग वगैरे घातलं. कारण विचार करा, 12 तर नाही 11:30 नाही सॉरी 12 वाजले होते, पण थंडी खूप वाजत होती. तर मग म्हटलं चला बाहेर जाऊ. आणि बाहेर जाऊ आमच्या जे गप्पा चालू झाल्या बघा, ऐका तुम्ही पण, तुम्हाला कळण आमच्या काय गप्पा होत्या. अजून हात पिवळे व्हायला टाइम आहे आपल्याला, तोपर्यंत लक्ष द्यायचं असतं. कसली थंडी आहे बाबो. रात्री वाघ दिसला आम्हाला. आम्ही वाघाचा पाठला करत करत पर आम्ही तिथपर्यंत गेलो. त्याला म्हटलं चल बाबा, नाही यायचं कुठं तरी दडपात येणार नाही. हा, थंडी मोकार वाजते. आम्हाला कुठं दिसला माहिती का, आधी गोठ्यापाशी दिसला. गोठ्याच्या तिथं बसलेला होता. मला पप्पू दादा न्यायला आला. म्हणजे किती 15 मिनिटाचं डिफरन्स असं फक्त. म्हणजे तो आला काय, आता ओतूरला काय जास्त टाइम लागत नाही, 15-20 मिनिटाचा आला ना. आम्ही परत रिटर्न आलो. मस्त आयटीत बसलेला होता. गाडी जवळ आली ना, मोठी गाडी, त्या लाईट दिसली का तेव्हा उठला. मग गोठ्याच्या साईडकडून नाही का गेला. आणि तरी आम्ही पप्पू दादा बांधाव गाडी घाली तर त्याला म्हटलं नको घालू बाबा, चल आपलं. तरी तुम्हाला काय म्हटलं माहिती का, घराच्या मागच्या वावरामध्ये तुला दिसेल. पण आम्ही काय आलो बसलो, पण त्याच्या डोक्यात ती खटकीच. त्याने बॅटरी चमकली खरं, इथं माग होतं. मग ते मला बुर येतोपर्यंत तो गेला तुमच्या सरांमध्ये. टोमॅटो त्याला असं वाटलं, तरी तो भेटेल बघा दुसरी का पुढं. मग तुम्हाला म्हणतो चला आपण बघू. गेलो बाया आम्ही बरंच पुढे गेलो. आम्हाला ससा पण दिसला, पण वाघ काय दिसलं नाही. पण वाघांनी सस्याला सोडलं कसं काय, तेच काही कळलं नाही. पाहिलं नसेल ना नाही तसा पण ससा हाती नाही लागणार वाघाच्या. नाही लागेल. नाही नाही तर एवढी गाठून गेलते मी, काहीच नव्हतं आणलं. ते स्टोरवर एवढंच ते स्टोर. तुला काही माहित नाही का थंडी आहे गावात? अगं थंडी आहे गावाला, पण ऑफिसवरून आले, फ्रेश झाले, देवपूजा केली, राईस केलेला सकाळी. आपण अन्नाचा हे करत नाही. खाऊन आली. हो मग मस्त गरम करून तेल टाकून थोडं, मग खाऊन घेऊन आले. पण तसं काही कळलं नाही नाही का, खिडक्या बंद होत्या. आणि त्यामध्ये रोडचं काम झालंय मस्त. आता फक्त थोडं राहिले मध्ये, नाही तर झालं रोडचं काम. इकडून ना माशेतून? हा, घाटात तर पूर्ण झाले. झाले का? हो रुंद झाला का? हो, रुंद काय आहे तेवढंच, पण एवढंच का कुठपर्यंत माहिती ती कठाडं वगैरे होती ना, तिथपर्यंत पूर्ण त्यांनी आता रोडचं काम करून घेतलं. पहिलं कसं कठाडांपर्यंत नव्हतं, फक्त रोडचा जेवढा हे आहे ना, आणि मधल्या स्पेसमध्ये तसं जरी काम होतं ना, तसं नाही. आता त्यांनी बाजूने हे लावले ना, दांड्या बिंड्याचे लावले, तसे लावले अजून नाही. तसं शिकावं. अगं ती कठाडा आहे तरी काय एवढी. हा ना, नाही पास करायची गाडी म्हटलं भीती वाटते ना. पासच नाही करायची, गाडीच्या मागे गाडी जाऊन द्यायची, पास करायचीच नाही गाडी. ते वणीच्या घाटामध्ये तसं झालं माहिती ना, काय डेंजर कळलं तू. मस्त अशा आमच्या गप्पा झाल्यानंतर काय उन्हामध्ये तापत होते. पण ठीक आहे, खूप दिवसातून उन्हाच्या पाळ्या घेत होते, तर जरा बरं पण वाटत होतं. ऊन पण लागत होतं थोडं. मग त्याच्यानंतर मग काय पप्पूदा आलेला, आम्हाला जायचं होतं नारायणगावला. ज्या कामासाठी मी गावाला आलेले ते काम तर करायलाच पाहिजे. तर हा माझा लूक होता फायनल जाण्यासाठी. मग चला निघालो आम्ही मस्त असं. मग काय मी शूज वगैरे घालत तोपर्यंत पप्पूदानी गाडीला किक मारलेली होती. मग काय गाडीवर बसायचं, आपलं निवांत काम असतं. नुसतं आयटीत
अशा पद्धतीने घरून निघालो आम्ही मस्त असं. आणि घरून निघाल्यानंतर मग गाडीमध्ये पेट्रोल तर टाकायला लागणार. मग अशा पद्धतीने आम्ही ओझरच्या आतमध्ये पेट्रोल पंप आहे, तिथं आम्ही पेट्रोल वगैरे टाकलं. त्याच्यानंतर आम्ही बँकमध्ये पोहोचलो. बँकेमध्ये खूप टाईम लागला, पण मी एकच व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत, तो पण हा. मग बँकेमधून निघाल्यानंतर काम वगैरे करून आम्ही पोहोचलो स्टँडला. मला खायची होती पाणीपुरी. नारायणगावची शिवशंभो पाणीपुरी खूप फेमस आहे, आय थिंक तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. मग ती नारायणगावच्या बस स्टँडच्या बॅक साईडला आहे. मग आम्ही गेलो खरं बॅक साईडला, पण आम्हाला ती शिवशंभूची पाणीपुरी दिसताना मग पप्पूदादाचा एक फ्रेंड भेटला. मग त्याने सांगितलं ती आतमध्ये आहे. तर त्यांनी आतमध्ये खूप मोठं असं मस्त असं हॉटेल टाईप हे टाकलेलं आहे त्यांचं, शॉप नाही म्हणताय ना, दुकान टाकलेलं आहे. तिथं तुम्हाला सँडविच वगैरे, भेळ वगैरे, रगडा वगैरे सगळं भेटेल. आणि अशा पद्धतीने पप्पूदादाने रगडा समोसा घेतलेला आणि मी पाणीपुरी घेतलेली. आणि खाल्ल्यानंतर आम्ही परत निघालो नारायणगावला बाय बाय करत, कारण खूप ऊन होतं. आणि मी जस्ट पप्पूदादाला बोलले मला रस प्यायचा, तर पप्पूदादाने लगेच ऊसाचा रसपाशी गाडी थांबवलेली. आणि ऊसाचा रस पिऊन झाल्यानंतर मला तिथे एक हे होतं, ते दगडाचे जाते वगैरे, खलबत्ता, ते मला खूप आवडले. सिरियसली मी तिथंच रमले होते पाहत. पण पप्पूदादा बोललं चला मॅडम खूप टाईम झाला. तर मग अशा पद्धतीने बघून झाल्यानंतर मग निघाल्यानंतर मग मस्त आणि अशा पद्धतीने माझा दिवस संपलेला आहे. ज्या कामासाठी आलेली ते काम झालं होतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.